एम एस स्पोर्ट्सचे सर्व गिरीजी बांगर यांच्या वतीनं दारोल टीमसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. बॉलिंग मार्कवर राहुल सोबने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक स्तरावर नेहमीच ज्याची MSCC 11 मुरबाडकडून वर्णी लागलेली आपण पाहिलेली आहे, तो सध्या बॉलिंग मार्कवर बॅटिंगसाठी आघाडी करता दाखल होत आहेत. सुनील आणि त्यांची सोबत देत आहेत अनिल. महत्वाचा सामना, निर्णायक लढत, बॅटल ऑफ द डे असं म्हटलं तरी देखील काही वावगं ठरणार नाही. बरोबर 12:27 ही स्थानिक वेळ. जसा पहिला बॉल पडेल लक्ष असू द्या, टाइम काउंटर स्टार्ट होईल. 4 षटकं विदिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकून पूर्ण करावी लागतील. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या स्पर्धेचा निर्णायक पहिला दिवस, दुसरा सामना सुरू होतोय. हेअर वी गो. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल, बॅटची कडा, पण एसटी रक्षकाकडून कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. राऊंड विकेटनं चांगला आउटस्विंगर. या रिप्ले आपण पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. राऊंड विकेटनं राहुल आले, चांगला आउटस्विंगर. बॅटची हलकीशी कडा घेत एसटी रक्षकाच्या दिशेनं बॉल निघाला होता, पण एसटी रक्षकाला तो बॉल कैद करत आला नाही. पहिल्या बॉलवर मिळतं जीवनदान सुनील शेंडेला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या त्याला प्रदान होत असताना आता स्विच इटचा अटेम्प्ट फॉलो केलं बॅटरला. ऑफ्टमच्या बाहेर कमिट झाले होते. स्विच इटचा अटेम्प्ट, रिव्हरचा प्रयत्न चालवला होता पण तो देखील अपयशी राहिला. बॅट्समनला फॉलो केलेले सिरीज. राहुल सोमनेकडे तो अनुभव आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून नेहमीच ज्याची वर्णी आपण पाहिलेली आहे, तो आज पणाला लावतोय. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन टॉपेज. आता फालेकचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं जजमेंट, झेल संपादित होतोय. सुनील शेंडेचा संघर्ष अखेरीत संपलाय. शून्यावरती लागला धक्का पहिला. टीम लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बॅटिंगसाठी पाहिलं तर जितू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुनील स्वस्तात माघारी परतलेत. आता पार्टनरशिपची नितांत गरज बनलेली या डावात. भागीदारीचे नितांत आवश्यकता ते टीम लिटिल स्टार धारोलला. आणि सध्याच्या घडीला अनिल शेंडेच्या सोबतीनं बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर दाखल होतोय, जितेंद्र शेंडे. बॉल तयार. राहुल यावेळेला ऑन दी अप, चांगला फटका आहे. अपी स्ट्रोक. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झाले. जोपर्यंत बॅकअप येईल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला होता पण नकार येतोय. चौथ्या बॉलवरती अखेरीस सांघिक धावफलकाचा शुभारंभ होतोय. जितू शेंडेचं देखील वैयक्तिक खातं खुलं होतंय. धावफलकावरती जोडली जाते ती एक धाव. एक धाव धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. जनमान बेलपाड आणि त्यांच्या विपक्षात लिटिल स्टार धारोल असे दोन संघ सध्या आमने सामने. पहिला सामना एकतर्फी विजय आपण पाहिला MJ स्पोर्ट्स दहिवलीचा रोहिदास नगरच्या विरुद्ध खेळत असताना. यावेळेला यॉर्कर अपील, पण स्पर्धेमध्ये LBW लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. पंचांचा लेग बायचा सिग्नल. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना दिसेल. एक एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या टीम पुढे सरकताना पाहायला मिळतीये. लिटिल स्टार धारोल 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात राहुल सोमनेची प्रभावशाली कामगिरी. इकॉनॉमिकल गोलंदाजी ही खासियत आहे राहुल सोमनेची. यावेळेला ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला. बॅकअप अवेलेबल आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह होता पण गॅप भेटता आली नाही. डॉट बॉल. ओव्हरची होईल सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात अवघ्यात 2 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. लिटिल स्टार धारोल टॉस जिंकत असताना जनमाल बेलपाडाच्या विरुद्ध पहिल्या डावात बॅटिंग करत असताना सध्या हे स्कोर कार्ड आपण बघत आहोत. स्लो बट स्टडी शॉट. शांत आणि संयमी सुरुवात या डावाची सध्या या दोनही सलामीवीरांकडून आपण बघत आहोत. 2 बॉल 2 स्ट्राइक. 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 2 बॉल
अनिकेत बॉलिंग मार्कवर सेकंड पॉवर प्लेच्या दरम्यान. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन ऍड होताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या खातं खुलं होतंय. गोलंदाज अनिकेत अतिरिक्त धाव त्यानं बहाल केलेली आहे. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर आले, पूल केलाय, चांगल्या पोझिशन मध्ये आलेत. मिसफिल्ड रोहित हरट कडून झाली आहे चूक आणि निघालाय बॉल थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिसफिल्ड मिस्टेक आणि मोहम्मदला तर मोजावाच लागेल हा चौकार. सध्या एकूण धावा धावफलकावर 7. यावेळेला स्विच हिटचा अटेम्प्ट लाऊड अपील पण पंचांचा स्पष्ट नकार. ओव्हर द एड ऑफ बॅकवर्ड पॉइंट खेळण्याचा प्रयत्न, खोला टाकला होता बॉल. वेग चांगला आहे अनिकेत सुमनेकडे. वाईड न त्याची सुरुवात, तदनंतर आलेल्या मिसफिल्डचा चौकार पण डॉट बॉल नव्हते. पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक. यावेळेला चेस करून कट करण्याचा प्रयत्न पण पंचांचा पुन्हा एकदा वाईड बॉलचा सिग्नल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. आणखीन एक एक्स्ट्रा धाव सध्या त्या ठिकाणी बहाल करत असताना गोलंदाज अनिकेत सुमने. स्कोर सध्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावर. स्टेप आउट होऊन खेळतायत. चांगला फटका आहे. सेफ शॉट समोर केले आक्रमण. निघालाय बॉल एक टप्पा घेत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर 12 ऑन बोर्ड. 12 धावा. यावेळेला स्लॉक स्वीपचा प्रयत्न हवं तसं टायमिंग नाही. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसरीचा कॉल आहे पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. बदलापूरचे प्रतिदेश उद्योजक शिवाजी नाना कथोरे सध्या आपली रजा घेत आहेत. पुनश्च एकदा त्यांच्या संयोजक समितीच्या वतीनं मनस्वी धन्यवाद. स्कोर सध्या 13. स्टील 2 टू गो. जितू शेंडे सध्या खेळतोय स्ट्रायकर रेंजला. ऑफटमच्या बाहेर चांगला फुल लेन थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. वेग चांगला पाहायला मिळाला. ड्रिल करून दाखवतात जेतू. चेंडू बॅट मध्ये संपर्क घडवता आला नाही. वेगानं सध्या पुन्हा एकदा बीट केले, परास्त केले. जितूला डॉटबॉलची झाली सांगता धावा स्थिर. 13. स्टील 1 टू गो. यावेळेला बॉल लिफ्ट केलाय, जाऊ दिलाय सिरीज. पंत सांगतायत वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळेल. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या स्कोरबोर्डवर. टीमची टोटल सध्या पाहायला मिळते 14. स्टील 1 टू गो. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल निघालाय. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप. 1 धाव मिळताना दिसेल. याचबरोबर ओव्हरची होईल सांगतात 2 षटकात 15 धावा बनल्या गेल्या एका विकेटच्या मोबदल्यात. पहिलं षटक राहुल सुमनेचं ज्या ठिकाणी 2 धावा आणि 1 विकेट येताना पाहायला मिळाली. आणि सध्या दुसऱ्या षटकात अनिकेत सुमनेच्या विरोधात 13 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. 2 सिंगल पाहायला मिळाल्या, 2 चौकार पाहायला मिळाले, 2 डॉट बॉल पाहायला मिळाले, तर एकंदरीत वाईड पाहायला मिळाले 3. स्कोर सध्या बनलाय 15. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड स्पेल मध्ये आता राहुल सोमने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतोय. नुकताच मुख्य मंचावरती उपस्थित झाले तुकाराम काका हरड. आपलं स्वागत आहे. वेलकम. पहिला बॉल खोलात टाकलाय, निघालाय ते टेस्टी रक्षकाच्या दिशेने. चांगला वेग आहे राहुल सोमनेकडे.
पहिल्या षटकात देखील त्याची इकॉनॉमिकल कामगिरी आणि आता सेकंड स्पेलमध्ये देखील त्याची सुरुवात डॉट बॉलनं झालेली. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज. चांगला वेग, तितकंच चांगलं नियंत्रण आणि तेवढंच दमदार कंट्रोल. यावलेला क्लीन बोल्ड, यस्ट्या उद्ध्वस्त, बॅक ऑन टार्गेट. जितू शेंडेचा त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. राहुल सोमनेनं दिली आहे. आणखीन एक विकेट कॅरी करत असताना धक्का, दुसरा धक्का महत्वाचा तो लिटिल स्टार धारोला फलंदाज बाद होतोय. जितू बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर बॅटिंगसाठी नरेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल सोमनेने आणखीन एक सफलता आता अंकित करून दिलेली आहे. टीम जनमान बेलपाडाला. स्कोर सध्या 15. दुसरा धक्का बसलाय. जितू शेंडे स्वस्तात माघारी परतलेत. अनिल शेंडे नॉस्ट्राकर यांना 5 बॉलमध्ये 9 धाबेचं योगदान देत आहेत. 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. तर त्यांच्या सोबत देत असताना सध्या स्ट्रायकर यांना नवीन बॅटर नरेश शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऑफ साइडला स्लॉक्सी वाडा शॉट. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय. नरेश शेंडेनं पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रेकरता क्रॅकिंग इट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक षटकार. काय कॉन्फिडन्स दाखवलाय फटक्यात. बॅटर नरेश शेंडेनं 6 धाब्यानं त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतं. सुपर टायमिंग. षटकाराने एकूण धावसंख्या 21-21. यावेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. थ्रू द कव्हर्स गॅप मध्ये खेळतायत. वॅकेंट एरिया. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल निघालाय. तो कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ येणारा हा प्रशंसनीय चौकार. गुड शॉट. नरेश शेंडे जसं मैदानात दाखल झालाय धावफलकाला गती देण्याचा प्रयत्न, वेग देण्याचा त्याचा प्रयत्न तो यशस्वी होत असताना सध्या आपण बघत आहोत. डॉट विकेट 6-4. सध्या स्कोर 25. 25 धावा. स्टील 2 टू गो. फुल टॉस पण लाईन मिस केलेली सिरीज. पंच तेच सांगतायत इट इज वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन आता ऍड होताना दिसेल. अतिरिक्त धाब्यासोबत सध्या स्कोर 26 धाबा. 26. पहिला सामना 35 धाबा रोहिदास नगरनं बनवल्या होत्या. 36 धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात करत असताना MJ स्पोर्ट्स दहिवलीला आपण पाहिलं. आणि सध्या दुसरा सामना ज्यामध्ये आतापर्यंत 26 बनलेले आहेत. स्टील 2 टू गो. यावेळेला आणखीन एक बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय. पंच सांगतायत वाईड. कन्झर्वेटिव्ह सेकंड एक्स्ट्रा रन कन्सिडर बाय बॉलर राहुल सोमने. दुसरी अतिरिक्त धाव त्यानं सलगची आता बहाल केलेली आहे. गोलंदाज म्हणून तुमच्या विरोधात धावा बनल्या की एक वेगळा प्रेशर असतो, एक वेगळा दबाव असतो. आणि सध्या बॅक टू बॅक 2 बॉलवर तो पाहायला देखील मिळाला. स्कोर सध्या 27-27. ओव्हर दी विकेट. शॉर्ट बॉल यावलेला समोर. फटका फसलाय. मिस टाइम बॉल अवेत आणि लॉंग ऑफ रिजनला पकडलाय. झेल संपलाय. नरेश शेंडेचा खेळ. 27ला तिसरा झटका लागलाय. टीम लिटिल स्टार धारोला फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन.
नवीन बॅटर योगेश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सर ते शेवटी राहुल सोमण्यानं नरेश शेंडेची महत्वाची विकेट पुन्हा एकदा कॅरी केलेली आहे. धावा 27 लास्ट बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत पण खाली क्षेत्र. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला कोणी उपस्थित नव्हतं. स्वतः गोलंदाज पोहोचतायत राहुल पण 2 धावा रोखता येणार नाहीत. षटकाचे होईल सांगता एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या अंती 3 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 29 धावा. 5 बॉलमध्ये 9 धाब्याचं योगदान देत आहेत अनिल. तर त्याचबरोबर योगेश त्यांची सोबत देत आहेत. 1 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत त्यांनी स्कोर केलेल्या आहेत. राहुल सोमनेचा 2 षटकांचा स्पेल ज्यानं 2 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 धक्के दिलेले आहेत लिटिल स्टार धारोलला. पण टीम धारोल म्हटलं की संघर्ष करणं या टीमच्या रक्तात आहे. आणि अजूनही पहिल्या डावाचे 12 बॉल होतात तर 2 षटकं बाकी आहेत. पाहायचे पार स्कोर किती असेल. बेलपाडाकडे देखील चांगलं बॅटिंग युनिट आहे. सो त्याच कारणासह पार दॅन 50 पेक्षा जास्त धावसंख्येचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आता करावा लागेल. अनिल शेंडेकडे ते कॅलिबर आहे जो आघाडीसाठी आलाय. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्याची सोबत सध्या देतोय नॉस्ट्राकर रेनला योगेश ज्याच्या बॅटमधून 2 धावा यापूर्वी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती येताना आपण पाहिलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होत आहे. बॉलिंग मार्कवर सुमित शेळके दाखल होताना पाहायला मिळतात. फार एंड कडून ओव्हर नंबर 4ला सुरुवात. बॉल तयार सुमित. पहिला बॉल फुल टॉस दिशा दिली आहे. चांगला फटका होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडच्या साईडनं वलवला बॉल स्कोर लेगला. जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहेत. 2 धाबेसोबत सध्या संघ पुढे सरकतो. लिटिल स्टार धारोल 31 ऑन बोर्ड. 31 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला लाईन खराब आहे. पंच कन्फर्म करतात एक्झॅक्टली बॉल पडला कुठे या सिरीज आणि त्यासाठी आता टेक्निकल टीमचा सपोर्ट मागितलाय. या सिरीज बॉल इनलाईन बॉल आहे. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या एक्स्ट्रा एका धाब्याच्या मतीनं 32-32. फिनिश पॉईंट एक्झॅक्टली 55 बॉलचा पाहायचा होता सिरीज. तोच इनलाईन आहे पण व्हाईट लाईनच्या खूप बाहेर. यावेळेला पायावर आदळलाय बॉल. अपील बॉल मागे निघालाय. थर्डमॅनला चकून फसून डीप मध्ये फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत सूरज पोहोचतायत. चांगलं बॅकअप. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि लेग बायच्या स्वरूपात या 3 धावा आता तितक्याच सहजरित्या मिळताना दिसतील. 3 धाबेसोबत सध्या स्कोर 35 धावा. 35 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चांगलं टार्गेट या मॅच मध्ये लिटिल स्टार धारोलला सेट करावा लागेल कारण समोर चॅलेंज तगड आहे. टीम जनमान बेलपाडाचं हे विसरून चालणार नाही. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. चांगलं टायमिंग बट डीप मध्ये फिल्डर तितक्याच वेगानं आलेत. थ्रो थोडा खराब आला तोपर्यंत सहजरित्या दुसरी धाव देखील बनताना दिसेल. 2 धाबेसोबत सध्या एकूण धावा बनलेल्या आहेत. सध्या 37. विकेट आतापर्यंत 3 गमावले. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुमित शेळके 4थ्या षटकात 3 बॉल ज्यानं आतापर्यंत टाकलेत. त्याच्या विरोधात चांगल्या वेगानं खास करून धावा येत आहेत. राऊंड विकेट तयार. यावेळेला थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला टप्प्यावर टाकलाय बॉल. अगदी ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेंथ.
टप्पा पडल्याबरोबर थेट निघाला बॉल. यष्टीरक्षक महेश यांच्या दिशेनं डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. स्कोर सध्या 37-37, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील 2 गो. चौथ्या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. यावेळेला फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. सॉफ्ट बॉटम हँडचा वापर, एक सिंगल तर कंप्लीट. सेकंडचा कॉल, निघालेत अनिल आणि योगेश देखील तितक्याच तत्परतेनं स्ट्रायकर एंडला रिटर्न झालेले आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावेसोबत एकूण धावा दाफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 39. 39 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विकेट 3 गमावलेले आहेत. स्टील 1 गो. हळूहळू आता चौथ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना यावेळेला समोर ड्राइव्ह केल्या बॉल मिड ऑफला, फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट आणि चांगला झेल आता संपादित होतोय. जितका जबरदस्त फटका होता तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिड ऑफला फिल्डर उपस्थित होते ज्यांचं चांगलं जजमेंट आणि त्या ठिकाणी झेलची झेलबादूर माघारी परत आहेत योगेश. फलंदाज बाद. 4 ओव्हरच्या अंती धावा 39-39, विकेट 4 गमावलेले आहेत. पाण्याची मागणी झालेली आहे. या संधी देऊयात डीजे मॅडी. बॅटिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. 4 ओव्हरमध्ये 39 धावा स्कोरबोर्डवर. 4 विकेट गमावलेले आहेत. 10 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा येताना आपण पाहिलेल्या आहेत. 9.75 धाब्याची धावगती, ज्यामध्ये आघाडीसाठी आलेला अनिल शेंडे अजूनही स्ट्रायकर एंडला जो नॉट आउट 7 बॉलमध्ये 11 धाब्याचं योगदान देतोय आणि त्याची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक वर्ग उत्सुक झालेला आहे. जो पहिल्या षटकापासून आलाय शेवटच्या षटकापर्यंत उभा आहे. सुरुवात झाली आहे वाईट बॉलनं. बॉलिंग मार्कवर 5व्या षटकात महेश हरट दाखल होताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 40. यावेळेला ड्राइव्ह केल्या बॉल थ्रू द कव्हर्स. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल आहे. नॉस्ट्राकर एंडला थ्रो थोडा लेझी आला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. पहा, रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच तुम्हाला लाजवाब पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा मैदानावरती संघ लिटिल स्टार दारोल खेळत असतो. एक क्वालिटी टीम युनिट म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. यावेळेला हेलिकॉप्टर स्टाईलनं खोदून काढलाय बॉल. डीपमध्ये फिल्डर थोडे दूर आहेत पण बॉलवर एक्झॅक्ट ऑन टाइम आले. चांगलं बॅकअप. 1 धाव. स्कोर सिंगलच्या साईड आहे सध्या 43 धावा. 43ला विकेट 4 गमावलेले आहेत. स्टील 4 गो. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पार स्कोर किती असेल पहिल्या इनिंगच्या अंती. यावेळेला बॅटची कळा घेतली आहे का प्रश्न तर उपस्थित केला होता गोलंदाजानं. लाऊड अपील पण पंचांचा स्पष्ट नकार. सिरीज बॅट खाली ड्रॅग झाली आहे तेच सांगतायत पंच. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट महेश आले. या सिरीज बॅट खाली ड्रॅग झाली होती तोच साऊंड होता. गुड ऑब्झर्वेशन फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केस सर. डॉट बॉल. धावा 43. यावेळेला शफल अक्रसून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि अखेर तिचा स्वीकार. चुकीचं कॉलिंग आणि आता मैदान सोडावं लागतंय अमितला. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. यानंतर MJ स्पोर्ट्स दहिवली आणि चालू सामन्यातील विजेता संघ असा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण कव्हर करतोय. MJ स्पोर्ट्स दहिवली बी गेटिंग रेडी बॉयज. जसा हा सामना संपेल लगेचच आपल्याला टॉससाठी रेडी व्हायचंय. बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर अजय शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या बनलाय 43-43. विकेट 5 पडलेले आहेत. स्टील 2 गो.
यावेळेला बॉल बेत फिल्डर उपस्थित एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये फोर्थ अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. अखेरीस झेल संपादित होतोय आणि आणखीन एक झटका आता लागतोय तो टीम लिटिल स्टार धारोला. अजय आल्या पावली माघारी 6वा फलंदाज बाद. स्कोर 43-43 लॉक्स ऑफ 6 विकेट. नवीन बॅटर बॅटिंग करता अनिकेत दाखल होताना पाहायला मिळतात. अंतिम षटकात अनिल शेंडे मात्र स्ट्रायकर एंड पासून दूर राहिलेले आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल हवे झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आता गमावली आहे ती टीम लिटिल स्टार धारोल. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 विकेट, त्यात एक रनआउट आणि 2. झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिला डाव संपलाय. 43 धावा स्कोर करण्यात आलेले आहेत लिटिल स्टार धारोल कडून आणि विजयासाठी टीम जनमान बेलपाडा समोर 44 धाब्याचं टार्गेट. बॉलिंग कार्ड सध्या आपल्या स्क्रीनवर. राहुल सोबण्याचा 2 षटकांचा स्पेल, 15 धावा देत असताना 3 विकेट त्याने कॅरी केला. अंतिम षटकात महेशनं छाप सोडली. 4 धावा देत असताना महत्वाचे 2 धक्के त्याने दिले. अनिकेताने सुमितची देखील इफेक्टिव्ह कामगिरी. पहिल्या डावांती 43 बनलेले आहेत. 44चं टार्गेट सेट होतोय. दुसरा डाव सुरू होतोय आणि कशा पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जाईल या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. ऐकूयात आवाज सुनील शेळके सरांचा. थँक्यू. चेक. दौलतजी तुपे त्याचबरोबर कुणालजी राव यांचं आगमन होत आहे. दोघांचंही सरचे स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत. कदाचित तिथून पुढे खेळणार सुद्धा असावेत. यस, धन्यवाद.
44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय बेलपाडाला. जोडी अनिकेत आणि त्याच्या साथीने सुमित दाखल झालेले आहेत. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज जितू. जितूचा पहिला चेंडू या बेस कंट्रोल मध्ये खेळलेले आहेत. ऑनसाइडला खेळला गेलेला हा फटका स्लॉक केलं होतं चेंडूला. अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे आलेला आपण बघितला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू अडवला. त्यानंतर योगीच्या वतीने झाली फेकी. याच दरम्यान धाव मिळाल्या 2. गती काढून घेतली होती. फार लवकर ओळखली फलंदाज अनिकेतने आणि त्याचमुळे स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून प्लेसमेंट मिळाली. एका टप्प्यानिशी चेंडू सीमा पार फरार. दर्जेदार चौकार. समोर खेळले क्षेत्ररक्षक आहेत का हे पाहावं लागेल होते, परंतु प्रयत्न त्यांचे पडले कमी आणि त्याचमुळे इथे मिळाली 4 धावांची हमी. आणखी एक चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार येईल का हे आपल्याला पाहायचं होतं. यावेळेस डिफेन्सिव्ह अप्रोच बॅटरचा आपण पाहिला. लागोपाठचे 2 चौकार खेळले होते. फलंदाज अनिकेत अत्यंत चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला सुरुवात देत असताना आपण बघत आहोत. 44 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचंय. निर्धारित 5 षटकांची ही लढत पहिल्या फेरीची खेळत आहेत दोन्ही संघ. या अगोदर दहिवली टीमने एक सामना जिंकलेला आहे. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना लगेचच निर्धारित 4 षटकांचा आपण कव्हर करणार आहोत. इथे स्टिअर केलेला आहे या चेंडूला. गती कमी होती. गती जर अधिकची असेल तर या पद्धतीच्या फटक्यांवर तुम्हाला अधिकच्या धावा मिळतात, परंतु गती कमी असताना उजव्या बाहेर असे जर चेंडू फलंदाजाच्या समोर आले तर अलीकडे जे फटके चर्चेत आलेले आहेत म्हणजे रिव्हर्स असेल, त्याचबरोबर आपण बघितलं स्विचचा फटका, हे फटके बॅटरला खेळता आले पाहिजेत. आणखी एकदा कमी गतीने यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाजाने. चांगला चेंडू फेकला, परंतु इथे या चांगल्या चेंडूवर सुद्धा अत्यंत दर्जेदार फटका खेळत असताना फलंदाजांना आपण पाहिलेले आहे. आणखी एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, ग्रेट प्लेसमेंट, ग्रेट शॉट, 4 रन्स. षटक संपलं पहिलं, ज्यामध्ये दमदार आणि दर्जेदार दिमागदार सुरुवात करत असताना फलंदाज आपण बघतो. विशेषत्वाने फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत. स्कोर ऑफ द विकेट खेळत असताना 1 चौकार त्याने मिळवला. त्याचबरोबर फ्रंट ऑफ द विकेट खेळत असताना 1 चौकार त्याने मिळवला. व्ही शेप मध्ये खेळताना 1 चौकार त्याने मिळवला. त्याचमुळे आतापर्यंत ऑफसाईड मध्ये फटकेबाजी अनिकेत त्याची चांगली झालेली आहे. बैलपाडा टीमचा विचार केला तर मुरबाड तालुक्यातील एक नामवंत दर्जेदार क्रिकेटिंग युनिट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. क्रिकेट हा खेळ मुळात सांघिक आहे. बॅटच्या टोएंडला चेंडू आदळतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट्स. काय घडलेलं आहे? तिसऱ्या पंचांची मागणी इथे मैदानी पंच करत आहेत. फलंदाजाला धाव पूर्ण करायची होती, त्याचमुळे तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि अशातच इथे आपण पाहिलं बॅटला बॉल हिट झाला. त्यानंतर चेंडू सरळ जाऊन आदळला, तो म्हणजेच एस्टॅनवर, आणि फलंदाज बाद आहेत. फलंदाजाने स्वतःने इथे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट न बघता खेळाडू कक्षाचा रस्ता पकडलेला आहे. याचं कारण सुमितला ठाऊक आहे की आपण खूप दूरवर राहिलेलो आहोत. ही वॉज नॉट इन फ्रेम ऑल्सो, आणि त्याचमुळे फलंदाज बाद होत आहेत. पहिला गडी गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या बेलफाडा टीमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल सोमने एक गोलंदाज म्हणून स्वतःच्या नामाची दखल घेण्यासाठी व्यावसायिक क्रिकेटला
त्याने भाग पाडलेले, परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून मी बघतो की फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली उपयुक्त कामगिरी करतायत फलंदाज राहुल सोमने. ऑन साईडला खेळलेत, उजवेष्टीच्या बाहेर कमिट झाले, खेचून मारलं, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. ऑन साईडला गेल्या गेल्या ब्लास्ट बॅटर राहुल सोमनेच्या बॅटमधून हा षटकार. का चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. आता कट करायचं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि आणि इथे ज्या पद्धतीने प्राप्त परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो, इथेही फलंदाजाने पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता खेळाडू कक्ष गाठणं योग्य ठरवलेलं आहे. त्याचा निर्णय चांगला, खेळाडू वृत्तीचं दर्शन राहुल सोमनेचं. दुसरा गडी गमावला बेलपाडाने. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते असं म्हणावं लागेल, कारण पहिला चेंडू खेळत असताना हर्षलचं इथे आपण बघितलं प्रदर्शन. फटका खेळत असताना फटका तर चांगला खेळला होता, परंतु प्लेसमेंट त्याला योग्य देता आली नाही. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर धारोळा टीम, फक्त धारोळाच नाही तर आदिवासी संघ ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करतात त्यावेळेस त्यांच्या हातातून चेंडू निसटणं हे फार कठीण आहे आणि त्याचाच प्रत्यय आला. शेंडे बंधूंनी घेतला जेल. फलंदाज हर्षल याचा अडसर दूर. न्यू बॅटर रोहित, जर्सी नंबर 45. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या कट करतायत, कॉन्फिडन्स स्टार्ट स्वतःला मिळून देत आहेत. या मैदानात अशा अनेक इनिंग्स खरं तर प्रत्येकाच्या लक्षात असतील जिथे रोहित हरडने चांगली फलंदाजी केलेली आहे. मलाही त्यापैकी एक इनिंग आठवते ज्यावेळेस त्याने 50 केली होती या मैदानामध्ये. हा फटका चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू होता, उजव्या एसटीच्या खूप बाहेर होता, ट्रेस केलं, त्याचबरोबर मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या धावा 4. महत्वपूर्ण चौकार. षटकासाठी 2 धावपलकर धाबा आहे 28-28 with the loss of 3 important wickets while chasing the target of 44. What a great start given in previous inning. Great bowling done by all bowlers of Belpada team. जितू सेकंड स्पेल मध्ये येताना आपण सगळेजण बघत आहोत. स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर रोहित हरड. रोहितने यावेळेस संघाचं हित जपणारा फटका खेळलेला आहे. रिव्हर्स खेळले, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. हा चौकार.
रोहित मोठा फटका खेळण्याचा मानस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज रोहितचा त्याने धाडस केलं, उचलून मारलं, चेंडूला फेकून दिलं काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून हवाई हल्ला, षटकार. इथे फलंदाज अडचणीत आले होते, परंतु आता त्या अडचणींमधूनही चेंडूने त्याचा रस्ता तिकडे शोधलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण बघत आहोत. पहिल्या डावामध्ये काटे फलंदाजांच्या वाटेमध्ये पेरले गेले होते, ज्या पद्धतीची गोलंदाजाने केली, परंतु दुसरा डाव विशेषत्वाने फलंदाजाने आतापर्यंत चांगला पुढे नेलेला आहे. काही गोष्टींची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावा आहेत 39. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न तर तिकडे झाला होता. अलीकडच्या काही वर्षांमध्ये अभय, मला असं वाटतं धारोळा टीमने जे गेल्या अनेक वर्षांमध्ये नाव कमावलेले ते त्यांना तितकं जपता आलं नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. कारण एक वेळ अशी होती की धारोळा टीमचं नाव घेतलं की प्रतिस्पर्धी संघ त्याचं अर्ध खच्चीकरण तिथेच व्हायचं, परंतु आता तितका दरारा त्यांना त्यांच्या नावाचा जपता आला नाही, मेंटेन करता आला नाही असं म्हणायला हरकत नाही. रिसेंट पास्ट मध्ये जर विचार केला तर थोडा परफॉर्मन्स खालवलेला आहे धारोळा टीमचा. एकूण 3 षटकं संपलेली आहेत. धावपलकर धावा आहे 44 धावांची गरज, 12 चेंडूचा खेळशेष. सतीश पाटील दहिवली टीम नाणेफेकीसाठी लगेचच दाखल व्हा. 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे इथे देण्यात आलेला आहे. दहिवली टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी लगेचच दाखल व्हा. आणि नाणेफेक संपन्न झाल्यानंतर किंबहुना हा सामना संपल्यानंतर जर संघाला 5 मिनिटांची रेस्ट हवी असेल तर ती दिली जाईल. विशेषत्वाने जो संघ खेळतोय, म्हणजे मला असं वाटतं ज्या पद्धतीची प्राप्त परिस्थिती आहे ती विनंती बेलपाडा टीम करेल, परंतु आता ते फलंदाजीच करतायत त्यामुळे तितकी गरज वाटणार नाही त्यांनाही. दहिवली टीम नाणेफेकीसाठी या. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज योगेश गोलंदाजीसाठी. स्टार्किंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अनिकेत. त्याचा फटका फसला. एक क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, अंतिमतः दूर राहिला क्षेत्ररक्षक. एक धाव मिळाली. मोठ्या फटकेबाजीसाठी जाणला जाणारा खेळाडू रोहित. पाहिजे आता स्टाईल मध्ये हा सामना संपेल का. आखू टप्प्याच्या चेंडूच्या विरोधात चांगली रणनीती, चांगली फलंदाजी गेली अनेक वर्षापासून रोहितने केलेली आहे. एकेरी दुहेरी धावा जमवत आहेत. धावपलकाला चांगला आकार आपण पहिल्या षटकापासून मिळालेला आहे, दिलेला आहे फलंदाजांनी. आणि आता फक्त 2 धावांचा अंतर आहे हा सामना जिंकण्यापासून बॅटिंग टीमला. हा फटका बघा, एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा. सोनार की एक लोहार की. मोठा फटका. सामना संपला, सामना जिंकला. बेलपाडा टीमने जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. बरोबर या स्पर्धेमध्ये धारोड संघ आपण सहभाग नोंदवला. जेव्हा सारिका क्रिकेट ग्राउंडवर सामने होतात, गेली अनेक वर्षापासून धारोडा संघ इथे त्या सामन्यांमध्ये आपली एंट्री नोंदवत असतो. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर जेव्हा ज्या वेळेस अमोलजी कतोरे यांचं आयोजन असतं त्या वेळेस धारोडा टीम त्यांच्या इन्व्हिटेशनला मान देत असताना स्पर्धेमध्ये सम्मिलित होतात. शिस्तबद्ध क्रिकेट खेळणं हे गेले अनेक वर्षापासून धारोडा टीमने दाखवलेलं आहे. धारोडा टीम